नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. 25 जुलै 2026. तर या दिवशी आलेले आहे देवशयनी आषाढी एकादशी आणि याच दिवसाचं औचित्य साधून या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये एका प्रभावी ग्रंथाचे पारायण करायचे आहे. तर या ग्रंथाचे पारायण केल्याने 7 पिढ्यांचा पितृदोष कायमचा जाईल. तर कोणत्या ग्रंथाचे पारायण आपल्याला करायचे आहे आणि ते कशा पद्धतीने करायचे आहे, तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर बघा, देवशयनी आषाढी एकादशी असं म्हणतात की कुठलीही एकादशी आपण धरली नाही म्हणजे वर्षभरामध्ये एकूण 24 एकादशी येतात आणि या 24 एकादशींपैकी आपण कोणतीही एकादशीचा उपवास केला नाही तरी वर्षभरामध्ये फक्त या 2 एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी, तर या 2 एकादशी जरी धरल्या तरीही आपल्याला संपूर्ण वर्षभरामध्ये जितक्या म्हणजेच 24 एकादशी येतात तर त्या संपूर्ण 24 एकादशीचं फळ आपल्याला या 2 एकादशीचं व्रत करून आपल्याला मिळत असतं. आणि या आषाढी एकादशीपासूनच चातुर्मासाला देखील सुरुवात होते. या दिवसापासूनच भगवान विष्णू हे निद्रावस्थेत जातात आणि संपूर्ण सृष्टीचा कारभार हे भगवान शंकरांच्या स्वाधीन करतात, म्हणजे भगवान शंकर हे सांभाळत असतात. तर या देवशयनी एकादशीला आपण काय करावे की आपल्या पितरांना मुक्ती मिळेल? तर बघा, जेव्हा आपला जन्म होतो, आपण जन्माला येतो, तेव्हा आपण ऋण फेडण्यासाठी हा जन्म घेत असतो. भूतऋण, ऋषीऋण, देवऋण. देवऋण म्हणजेच देवांची सेवा करण्यासाठी आपला जन्म झाला आहे आणि पितृऋण म्हणजेच इतरांची सेवा करण्यासाठी. पितृऋण हा सगळ्यात महत्त्वाचा. खूप पैसा आहे, श्रीमंत आहे, पण अडलेल्या गोष्टीतून आपल्याला मार्ग मिळत नाही, तेव्हा तुमचं पितृऋण खूप महत्त्वाचं आहे. 7 पिढ्यांचा पितृदोष असतो आणि या सर्वातून मुक्ती मिळावी यासाठी संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ अतिशय प्रभावी या ग्रंथाचे पारायण केले जात आहे. आणि जो मूळ भागवत ग्रंथ आहे तर तो खूप मोठा आहे आणि तो वाचणं शक्य नाही, त्यामुळे या संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचे पारायण करावे. यामध्ये एकूण 14 स्कंद आहे, म्हणजे ज्याला आपण अध्याय म्हणतो, तर एकूण 14 अध्याय आहे. हा ग्रंथ कोणत्याही केंद्रामध्ये तुम्हाला मिळून जाईल आणि या ग्रंथाचे एकादशीच्या दिवशी पारायण करावे. पारायण करताना प्रथम स्वामी स्तवन म्हणावे, त्यानंतर गणपती अथर्वशीर्ष म्हणावे आणि त्यानंतर अध्यायाला सुरुवात करावी. खूप प्रभावी हा ग्रंथ आहे आणि पितृऋणातून मुक्तता मिळावी यासाठी हा ग्रंथ अवश्य वाचा. जोपर्यंत आपल्या पितरांना मुक्ती आणि तृप्ती मिळत नाही तोपर्यंत आपली कोणतीही कामे होणार नाही. आपली जी काही अडलेली कामे असतील तर ती होणार नाही, त्यातून मार्ग मिळणार नाही. मेलेल्या व्यक्तीला म्हणजे जे आपले पूर्वज आहे तर त्यांना आपण काय देऊ शकतो, तर ते काही नाही मागत आपल्याकडून. ते फक्त म्हणतात की ज्याच्यासाठी मी हे केलं आहे तर त्याला माझी आठवण आहे का? मृत्यूनंतरचा आत्म्याचा प्रवासही तितकाच अवघड असतो आणि त्यांनी आपल्याला खूप काही द्यावं म्हणून सेवा करायची नाही, तर पितरांच्या मुक्ती आणि तृप्तीसाठी सेवा आपल्याला करायची असते. त्यासोबतच दानधर्म देखील तुम्ही करू शकता आणि त्यासोबतच संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचा 1 दिवसीय पारायण देखील आपल्याला करायचं आहे. खूप महत्त्वाचा आणि प्रभावी हा ग्रंथ आहे. एकाच बैठकीमध्ये आपल्याला हे पारायण करायचं आहे. एकाच बैठकीमध्ये पारायण करणं शक्य झालं तर अतिउत्तम, पण ज्यांना नाही शक्य, लहान बाळ आहे, तर तुम्ही 7 अध्याय आधी वाचा आणि 7 नंतर याप्रमाणे देखील तुम्ही पठण करू शकता. ही सेवा भगवान विष्णूंची प्राप्ती व्हावी यासाठी तुम्ही करू शकता. आणि ज्या ठिकाणी भगवान विष्णूंची सेवा होते त्या ठिकाणी माता लक्ष्मी देखील असतेच, तिला कधीही आमंत्रण देण्याची गरज पडत नाही. त्यामुळे भगवान विष्णूंची सेवा देखील तितकीच महत्त्वाची आहे. भगवान विष्णू हे पितरांचे देखील देव आहेत, म्हणजे आपण भगवान विष्णूंची सेवा केली तर आपले पितर देखील तृप्त होतात. त्यामुळे भगवान विष्णूंची सेवा आवर्जून करा. अतिशय महत्त्वाचा आणि खूप मोठा हा दिवस आहे, त्यामुळे अवश्य या दिवशी या ग्रंथाचे पारायण करायला विसरू नका.